आता एक ब्रेकिंग बातमी। अंजली दमानी यांनी पत्रकार परिषद घेऊन उघडकीस आणलेल्या सीडीआर बाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सवाल उपस्थित केलेला आहे। अंजली दमानी यांना ही माहिती कशी मिळाली, कुठला एआय ॲप डिटेल्स देत दमानी यांनी सांगावं, हे सारखे अनेक सवाल त्यांनी दमानी यांना विचारलेले आहेत। सूरज चव्हाणांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया। सीडीआर कुठून मिळाला यावर उत्तर देताना अंजली दमानी यांनी दोन उत्तरं दिलेली आहेत। आधी ओळखत नसलेल्या एका अज्ञात व्यक्तीनं व्हॉट्सअॅपवर पाठवल्याचं त्या म्हणाल्या। नंतर आपण म्हणालात की एआयच्या माध्यमातून मिळाली। खरंच कुठलं एआय ॲप लोकांचे कॉल डिटेल्स काढून देतं, याबद्दल तुम्ही महाराष्ट्राला माहिती द्यावी। सीडीआरच्या स्टेटमेंट बदल का केला एका अज्ञात व्यक्तीनं पाठवलेल्या माहितीवर तुम्ही इतक्या पटकन कसा विश्वास ठेवला? ती व्हेरीफाय केली का, आणि केली असेल तर कशी केली? त्यासाठी काय प्रक्रिया करावी लागली? उद्या त्या अज्ञात व्यक्तीचा शोध राज्याच्या गृह विभागाने घेतला आणि ती माहिती खोटी निघाली तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार का, असा सवाल त्यांनी विचारला। तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही ती माहिती माननीय मुख्यमंत्री आणि तेजस्वी सातपुते यांना दिलेली आहे। राज्याचा गृह विभाग पोलीस महासंचालकांआधी किंवा गृहमंत्र्यांआधी तुम्हाला रिपोर्ट करतंय का? भोंदूबाबा खरात प्रकरणात रिचार्जवाल्या ताई भोंदूबाबावरून लक्ष विचलित करून कुणाचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न करत आहे। ताईंचा सीडीआर तपासून नेमका कुणी रिचार्ज केला याची माहिती मिळाली पाहिजे।